महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी गेल्या 7 दिवसांपासून आंदोलन करत होते। त्याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांच्यासोबत फोनवरून चर्चा करत कर्जमाफीची घोषणा केली आहे। मात्र त्या कर्जमाफीमध्ये एक मोठी अट टाकण्यात आली आहे। त्या एका अटीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। समिती स्थापन करणे आणि अट टाकणे ही शेतकऱ्याला मिळणाऱ्या कर्जमाफीत वेळ मारून नेण्याची संधी सरकारने शोधली आहे, असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, मात्र त्यासाठी एक अट टाकण्यात आली आहे, अशी माहिती दिली। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार आता अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक प्रक्रिया राबवणार आहे। कर्जमाफी केवळ घोषणावर न करता पात्र शेतकऱ्यांची निवड करून योग्य मदत मिळावी यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाणार आहे, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली। राज्यातील शेतकऱ्यांची याआधीची कर्जमाफी सरसकट कुठलीही अट न टाकता झाली आहे। मात्र यावेळी महायुती सरकारकडून कर्जमाफीसाठी विशेष वर्गवारी केली जाणार आहे। यावर्षी कर्जमाफीचा उपाय म्हणून सरकार शेतकऱ्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन वर्गवारी करणार आहे। आयकर भरणाऱ्या मोठ्या शेतकऱ्यांऐवजी खरोखरच गरजू आणि मागास शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी समिती शिफारस करणार आहे। ज्या शेतकऱ्यांची शिफारस कर्जमाफीसाठी समिती करेल त्याच आधारावर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे।